चंद्रपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंतर्फे आयोजित महिला सन्मान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून त्यांनी थेट आरोप करत हा साधा राजीनामा नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे असा गंभीर दावा केला। अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात यावे अशी ठाम मागणी केली। सत्य बाहेर यायचे असेल तर नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे, अन्यथा अनेक गोष्टी दबल्या जातील असेही त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी इशारा देत सांगितले की या प्रकरणात अनेक मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तींची नावे समोर येऊ शकतात। महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा देत त्यांनी पुढील काळात राजकीय पातळीवर जोरदार उत्तर देण्याचे संकेत दिले। खराचा प्रकरण जो 2 दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, मुळात तो राजीनामा नाहीच आहे, कारण राजीनामा मनाने दिला जातो। जेव्हा सगळ्यांनी सांगावं लागलं की आता निघा, तुमची गरज नाहीये, तेव्हा त्यांनी पदावरून पायउतार झालेले आहेत। परंतु निव्वळ राजीनामा एवढं पुरेसं नाही। या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि महत्त्वाचं त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय अजून बरेचसे खुलासे होऊ शकणारे नाहीत आणि त्यामुळे त्या गुन्हेगार कशा ठरू शकतात आणि त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या 2 दिवसानंतर मी स्वतः आणते। याच्यात कदाचित खूप साऱ्या लोकांची नावं येण्याची शक्यता आहे। कदाचित जे राजकारणातले असतील, जे प्रशासनातले असतील किंवा अजून काही इतर क्षेत्रातले असतील, ते कुणीही असो, मात्र महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या इब्रतीशी खेळायचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय अजिबात होता कामा नये याचा सुद्धा विचार झाला पाहिजे।